नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुट्ट्यामधील कृती या घटकाअंतर्गत शिक्षण आणि कृती या संदर्भात माहिती घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची वेगवेगळी माहिती आपण घेतलेली आहे, जी की तुमच्या सुट्ट्यामध्ये अतिशय उपयोगी आहे। प्रत्येक वर्गामध्ये आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो। त्या शिकत असताना आपल्याला समाजामध्ये आपलं जीवन सुद्धा जगायचं असतं, हे लक्षात असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला तशाच पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा मिळावं या हेतूने या चॅनलवर आपण वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन येत असतो। त्यासाठी सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकचं नोंद झालं की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतात। शिक्षणामध्ये नवनवीन गोष्टी येत राहतात। आपण प्रत्येक वर्षी नवीन गोष्टी शिकत असतो। त्या शिकत असताना त्या शिक्षणामधून आपण काय घेतो, त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये कोणता उपयोग आहे, तो कशा पद्धतीने आपण अंगीकार करायचा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं असतं। आपला वर्ग बदलला की त्याचबरोबर आपल्या विचारामध्ये सुद्धा तेवढ्याच पद्धतीने प्रगती होणे सुद्धा गरजेचे असते। ती प्रगती होत असताना आपला जो काही आलेख आहे तो जसा जसा वाढत जाईल तशी तशी आपली प्रगती किंवा प्रगल्भता वाढत जाते। ही प्रगल्भता एकदा वाढत गेली की आपल्याला अभ्यासाची व्याप्ती सुद्धा समजू लागते। अभ्यासाची एकदा व्याप्ती समजली की आपण आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळची जी काही पुस्तके असतात ती पुस्तके सफिशियंट असतात। बऱ्याच वेळेला ती पुस्तकं आपण नीटपणे वाचत नाही किंवा त्यांच्यामधून काही बोध घेत नाही, म्हणून प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात। नंतर आपल्याला तीच पुस्तके वाचण्याची गरज येते। आपण बऱ्याच वेळेस पाहतो की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला ज्यावेळेस पुस्तकाची यादी सुचवली जाते त्यावेळेस तुम्ही जे काही पूर्वीचे पुस्तकं वाचलेली आहेत तेच पुस्तकं वाचण्यासाठी सुचवलं जातं। का तर ते पुस्तकं वाचणं अत्यंत गरजेचं असतं। मूलभूत माहिती, बेसिक माहिती त्या पुस्तकामध्ये असते आणि म्हणून आपल्याला तो अभ्यास करावा लागतो। असा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी आपल्याकडे भरपूर वेळ असतो, मात्र तो वेळ आपण त्या अभ्यासासाठी न दिल्यामुळे तो अभ्यास आपला कृतीत उतरत नाही आणि त्यामुळे आपला प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते, कारण की पुन्हा त्यासाठी वेळ खर्च करावा लागतो। असं होऊ नये याच्यासाठीच आपलं शिक्षण आणि त्याच्याबरोबरच कृती, जीवनात त्या कृतीला महत्त्व देता आलं पाहिजे, ती कृती उतरवता आली पाहिजे, या दृष्टीने आजचा हा सुविचार तुमच्यासाठी दिला, जो की सुट्ट्यामध्ये विचार करण्यासाठी कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे। आणि या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री युट्यूब चॅनलवर आपण या ज्या काही गोष्टी देत असतो त्या तुमच्यासाठी किंवा कुठल्याही परीक्षेसाठी महत्त्वाच्या ठरतात। यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहायचंय। आजचा संदेश पुरे आहे। धन्यवाद।